नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या तरुण मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, भगिनींनो आणि पूजनीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. जेव्हा एखादा ग्रह कोपतो तेव्हा काय होते? मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अनेक लोक अनेक आजारांनी ग्रस्त असतात किंवा अशा समस्यांना तोंड देतात की त्यांच्यावर उपचार करता येत नाही. पण हे सर्व घडते जेव्हा आपला एक ना दुसरा ग्रह कोपतो. व्यक्तीच्या जीवनात कोणत्या ग्रहाचा अशुभ प्रभाव पडतो हे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्या आधारे ठरवले जाते. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक शुभ आणि अशुभ कार्यात ग्रह आणि नक्षत्रांचा हातभार लागतो. शुभ अशुभ ग्रहांची ओळख ग्रहांच्या प्रतिकात्मक चिन्हांवरून करता येते. प्रतिकूल परिणाम देणाऱ्या अशुभ ग्रहांवर उपाय, पूजा, जप, दान आणि विधी करून त्या ग्रहाचा क्रोध शांत करून जीवनात सुख, शांती आणि समृद्धी मिळवता येते. विविध ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे खालील लक्षणे अनेकदा दिसून येतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या ग्रहाच्या कोपामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात. पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की जय लक्ष्मी माता लिहा. 1. रवी. जर तुमच्या कुंडलीत रवी रागावला असेल तर खालील लक्षणे दिसतील. चेहऱ्यावरील चमक नाहीशी झाली असेल. नेहमी थकवा आणि आळस वाटतो. हृदयाभोवती वेदना जाणवणे. हृदयाचे ठोके सामान्यपेक्षा जास्त असणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे हृदयाचे ठोके वाढणे. वारंवार डोकेदुखी किंवा ताप येणे. माणूस विवेक गमावतो. मेंदूसह शरीराच्या उजव्या बाजूला सूर्याचा प्रभाव पडतो. जेव्हा सूर्य अशुभ असतो तेव्हा शरीर ताठ होते. थुंकी तोंडात राहते. हृदय विकार होतो. तोंड आणि दात दुखतात. मूर्छा येते. सरकारी नोकरीत अडचणी येतात. तुमच्या जीवनातही ही लक्षणे दिसत असतील तर समजून घ्या की तुम्हाला भगवान सूर्याला प्रसन्न करणे आवश्यक आहे. उपाय: सूर्याचे दोष दूर करण्यासाठी सूर्याची पूजा करा. आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. विष्णूची पूजा करा. गहू, गूळ आणि तांबे दान करा. 2. चंद्र. तुमचा चंद्र अशुभ असेल तर खालील चिन्हे दिसतात. मन अनेकदा उदास किंवा निराश राहते. छोट्या छोट्या गोष्टींवर रडावंसं वाटतं. अनेकदा किंवा नेहमी मानसिक अस्वस्थ वाटणे. पौर्णिमेला किंवा अमावस्येला अंधाराची भीती आणि मानसिक ताण खूप वाढतो. तुम्ही जे काम करता ते तुम्हाला वाटत नाही किंवा मेहनत करूनही यश मिळत नाही. प्रियजनांसोबत नको असलेले मतभेद. सर्दी, खोकल्याची समस्या तुमची साथ सोडत नाही. अपस्मार, वेडेपणा, मूर्छा, फुफ्फुसाचे आजार, मासिक पाळीत अडथळा, स्मरणशक्ती कमजोर होते. मानसिक तणाव, अस्वस्थता, सर्व प्रकारच्या शंका आणि अनिश्चित भीती माणसाच्या मनात येत राहतात. आत्महत्येचे विचार वारंवार येत राहतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ही सर्व लक्षणे दिसत असतील तर तुमचा चंद्र अशुभ आहे असे समजावे. उपाय: चंद्राचे दोष दूर करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करा आणि महामृत्युंजयाचा जप करा. तांदूळ, दूध, चांदी दान करा. 3. कुंडलीत मंगळ ग्रह अशुभ असतो तेव्हा खालील लक्षणे दिसतात. अनेकदा डोळ्यांमध्ये काही समस्या, सांधेदुखी, अशक्तपणा, टायफॉइड किंवा कावीळ सारखे आजार, उच्च रक्तदाब, संधिवात, सांधेदुखी, फोड येणे, जखम किंवा दुखापतीमुळे वारंवार ताप येत राहतो. शरीरात कंपन असते. मूत्रपिंडात खडे तयार होतात. माणसाची शारीरिक शक्ती कमी होते. शरीराचे सांधे काम करत नाहीत. मंगळामुळे रक्ताशी संबंधित आजार होतात. रक्ताची कमतरता किंवा अशुद्धता आहे. मुलांना जन्म देण्यास अडचण आली तरी मुले जन्मताच मरतात. धैर्य किंवा उत्साहाचा अभाव, कठोर बोलणे, इच्छा नसतानाही एखाद्याला वाईट बोलणे आणि नंतर पश्चाताप करणे. ही सर्व लक्षणे मंगळाच्या क्षीणतेची लक्षणे आहेत. उपाय: मंगळाचे दोष दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा करून हनुमान मंदिरात प्रसाद वाटप करा. मसूर आणि लाल मूग डाळ दान करा. 4. बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्यात खालील चिन्हे आहेत. तोतरेपणा, वारंवार उचकी येणे किंवा बोलण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची समस्या, कर्जबाजारी होणे, शेजाऱ्यांशी वाद होणे, मज्जासंस्था कमकुवत होणे, मनाचा वारंवार गोंधळ होणे, वासाची भावना बिघडते, अकाली दात पडणे, मित्रांशी संबंध बिघडणे. अशुभ असल्यास बहीण, मावशी, काका यांच्यावर आपत्ती येऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायात
नुकसान, लैंगिक शक्ती कमकुवत होणे. ही लक्षणे दिसू लागल्यावर समजावे की बुध ग्रह जीवनात उदासीन आहे. उपाय: बुधाचे दोष दूर करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. माता दुर्गेची पूजा करा. संपूर्ण मूग दान करा. 5. गुरु ग्रहाच्या नुकसानीची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. विनाकारण बदनामी होणे म्हणजे दुसऱ्याचा दोष तुमच्या डोक्यावर पडणे. श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त, पैशाची चोरी, प्रेमात अपयश, शुभ कार्यात अडथळे, उत्कटता, ऊर्जेचा अभाव, शिक्षणात जितके कष्ट करता तितके फळ न मिळणे. त्यामुळे श्वसनाचे आजार, वायूचे विकार, फुफ्फुसात दुखणे, दमा, मान, नाक किंवा डोके दुखू लागते, अमांश, पाठीचा कणा दुखणे, बद्धकोष्ठता, रक्ताचे विकार, कान दुखणे, पोट फुगणे, यकृत निकामी होणे, ही सर्व गुरुग्रहाच्या कमकुवत होण्याची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास गुरुग्रहाला शांत करण्याचे उपाय ताबडतोब सुरू करावेत. उपाय: बृहस्पतीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी गुरुची उपासना करा. हरिवंश पुराणाचा पाठ करा. ब्रह्मदेवाची पूजा करा. हरभरा डाळ किंवा सोने दान करा. 6. शुक्र. तुमचा शुक्र खराब असेल तर खालील लक्षणे दिसून येतील. पुन्हा पुन्हा त्वचेच्या आजाराने ग्रस्त, दुसऱ्याच्या स्त्रीची लालसा, लैंगिक आजारांनी त्रस्त असणे, कर्जबाजारी होणे, कष्ट करूनही आर्थिक लाभ न होणे, आतड्यांचे आजार, किडनी दुखणे, पाय दुखणे, ही सर्व लक्षणे आहेत. उपाय: शुक्राचे दोष दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करा. स्त्रीचा आदर करा. विधवांना मदत करा. तूप, दही, कापूर दान करा. 7. शनी. कुंडलीत शनी ग्रह दोष असल्यास जीवनात खालील चिन्हे दिसतील. नोकरी आणि उत्पन्न कमी होणे, समाजात मान सन्मान कमी होणे, अचानक एखाद्या मोठ्या आजाराचा फटका बसणे आणि बरे न होणे, बराच काळ, अपघात किंवा कुटुंबाचा अचानक अकाली मृत्यू, तुमच्या कामाच्या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांशी मतभेद असणे, प्रत्येक कामाला विलंब होतो, शरीराच्या मज्जातंतूंमध्ये वेदना कायम राहते, डोक्यावरचे केस अकाली गळतात, फुफ्फुसे आकुंचित होऊ लागतात आणि मग श्वास घेण्यास त्रास होतो, जेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात तेव्हा सांधेदुखीही होते, रक्ताची कमतरता आणि रक्तातील दुर्गंधी वाढते, पोटाशी संबंधित आजार किंवा फुशारकीमुळे डोक्याच्या नसांमध्ये ताण वाढतो, अनावश्यक चिंता आणि अस्वस्थता. ही सर्व लक्षणे दिसल्यास शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी त्वरित उपाय करावेत. कारण शनी हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. यावर वेळीच उपाय न केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. उपाय: शनी दोष दूर करण्यासाठी घोड्याच्या नालची काळी अंगठी घालावी. लोखंड किंवा ओढीत दान करा. 8. राहू. राहू तुमच्या जीवनात कमजोर असेल तर तुम्हाला खालील लक्षणे दिसतील. निद्रानाशाचा त्रास होतो, कोणतेही काम करण्यात अनास्था, नोकरीत तोटा, वाईट स्वप्ने येणे, विशेषतः सापांची वारंवार येणारी स्वप्ने, कुटुंबातील सदस्यांशी विनाकारण मतभेद, तुमच्यापेक्षा कमजोर शत्रू सुद्धा तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात, गॅसची समस्या, केस गळणे, पोटाचे आजार, मूळव्याध, वेडेपणा, क्षयरोग आणि सततचा मानसिक ताण राहील. नखे स्वतःच तुटू लागतात, मेंदूमध्ये वेदना कायम राहतात. राहू एखाद्या व्यक्तीला मानसिक आश्रय, हॉस्पिटल किंवा जेलमध्ये पाठवू शकतो. राहूमुळेही अचानक एखादा मोठा रोग होतो आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. ही सर्व लक्षणे दिसली तर कुंडलीत राहू दोष सुरू झाला आहे असे समजावे. उपाय: राहू दोष दूर करण्यासाठी भैरवबाबांची पूजा करावी. गोमेद दान करा. 9. केतू. कुंडलीत जेव्हा केतू कमजोर होतो तेव्हा खालील चिन्हे दिसतात. व्यवसायात अचानक मोठे नुकसान, कर्जबाजारी होणे, नेहमी भांडणामुळे त्रास होणे, आगीमुळे आर्थिक नुकसान, जसे की दुकानाला आग लागणे किंवा घरात आग लागणे, भाऊ किंवा पालकांशी मतभेद, नेहमीपेक्षा प्राण्यांची जास्त भीती किंवा प्राणी चावण्याची भीती, लघवीचे विकार, संततीमध्ये अडथळा, डोक्यावरचे केस गळतात, शरीराच्या नसांमध्ये अशक्तपणा येतो, केतूच्या अशुभ प्रभावामुळे त्वचा रोग होतात, कान खराब होतात किंवा ऐकण्याची क्षमता कमकुवत होते, कान, पाठीचा कणा, गुडघे, सांधे इत्यादी समस्या उद्भवतात. ही सर्व लक्षणे केतू अशुभ असण्याची चिन्हे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास केतूचे दोष दूर करण्याचे उपाय अवश्य करा. उपाय: केतू दोष दूर करण्यासाठी गरीब मुलांना कपडे इत्यादी दान करा. स्वतःच्या हाताने मंदिरात ध्वज फडकवा.
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.